जय श्री कृष्ण मित्रांनो आजच्या व्हिडिओचं शीर्षक तुम्ही पाहिलंच असेल, जोडीदार कसा असावा. सोपी गोष्ट आहे पण खूप आपण कॉम्प्लिकेटेड करून ठेवतो. पण ही जी काही गोष्ट आहे ती एक टार्गेट नाहीये, काही मिळवायची गोष्ट नाहीये. तर एकत्रितपणे एक प्रवास असतो की मी माझ्या आयुष्यातला उर्वरित जो प्रवास आहे तो मी ज्या व्यक्तीसोबत घालवू इच्छितो किंवा ज्याच्यासोबत मला घालवायला आवडेल ती व्यक्ती म्हणजे तुमचा जोडीदार. तर जोडीदार कसा असावा? जोडीदार नक्कीच तुमच्या आवडीचा, तुम्हाला हवा तसा असावा. जोडीदाराची निवड करताना काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत बघणं. आजचा युवा जो तो फायनान्शियली साउंड जोडीदार बघतो, ही एक गोष्ट महत्त्वाची आहेच. पण पहिलं प्राधान्य देता येणार नाही. पहिलं प्राधान्य म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 व्यक्ती म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी त्यांच्यात जेंडर डिफरन्स जसा आहे, तसाच त्यांच्यामध्ये वैयक्तिक त्यांच्या जे मनस्थिती, त्यांची मानसिक जी ठेवण असते, आंतरिक जी लेव्हल असते ती वेगळी असते. 2 माणसं मूळतः सेम सारखी नसतात. त्यांची विचार करण्याची क्षमता वेगळी असते. त्यांचे स्वभाव, त्यांचे गुणवैशिष्ट्ये ही वेगळी असतात. त्यांची वागणूक वेगळी असते आणि पुन्हा ते 2 वेगवेगळ्या घरातून आलेले असतात. वेगवेगळ्या वातावरणात ते वाढलेले असतात. त्यानुसार ते परिस्थितीला रिएक्ट करत असतात. तर हे विचार करणं महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकदा कोणत्याही माणसाबद्दल फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन म्हणतात. तर बाह्य गुणावरून त्याच्याबद्दल जजमेंट करू नये. तर एकमेकाला भेटायला जाताना पहिल्या भेटीत फक्त तो किंवा ती जे दिसतीये त्याच्यावरनं जजमेंट करू नये. भेटावं, थोडा वेळ घ्यावा, एकमेकांशी बोलावं, एकमेकांच्या आवडी जाणून घ्याव्या. त्यासोबत काही गोष्टींची एकमेकात चर्चा करणं खूप महत्त्वाची आहे. ते म्हणजे दोघांचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे? दोघं काय स्वप्न बघतात? दोघांची स्वप्न कुठेतरी एकवटली पाहिजेत किंवा दोघांनी एकमेकांच्या स्वप्नांचा आदर केला पाहिजे. दोघांनी एकमेकांची स्वप्न पूर्ण करायला एकमेकांना मदत आणि तसेच मेंटली पाठिंबा हा दिला पाहिजे. फायनान्शियलच किंवा पैसा हा कायम गरजेचा नसतो. तर मेंटल जो सपोर्ट असतो तो खूप महत्त्वाचा असतो. मी तुझ्यासोबत आहे ही गोष्ट खूप महत्त्वाची असते एखाद्या जोडीदारासाठी. स्ट्रॉंग सपोर्टने तुमचा जोडीदार आयुष्यात खूप पुढे जाईल, नाव कमवेल. तो तुमचा जोडीदार असल्याचं सुद्धा तुम्हाला खूप अभिमान वाटेल. दोघंही प्रोफेशनलच्या बिझी असतात. तर एकमेकांना वेळ सुद्धा द्यायला पाहिजे. तर जोडीदार चॉईस निवड करताना हे बघितलं पाहिजे, की मला काय पाहिजे? मला माझ्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहे? तो कसा असावा आणि मला काय आवडतं, मला काय नाही आवडत. कदाचित आवडी डिफरन्स असतील, पण दोघांचे जे वे ऑफ थिंकिंग असेल, दोघांचे जे स्वप्न असतील, दोघांचे विचार करण्याची पद्धत असेल, ती सेम असेल. दोघांना एखादा सेम प्रोफेशन किंवा एका कामामध्ये रस असेल, तुमचे प्रोफेशनल डिफरन्स असतील, तरी तुम्ही एकत्र राहू शकता. पण ते तुमच्यावर आहे, सर्वस्वी तुमच्यावर आहे. संसार म्हटला की तडजोडी आलीच. असं म्हटलं 2 माणसं ही कधीच सारखी नसतात. तर तुम्ही कितपत तयार आहात? त्या माणसाची कितपत तयारी गोड आवडत नाही, तरी ती त्याच्यासाठी गोड बनवते. बाहेरचं खाणं आवडत नाही, तरी तो तिच्यासाठी कधीतरी आठवड्यात एकदा बाहेर तिला घेऊन जातो. ही समजूत झाली आणि तेच महत्वाचं आहे. दोघांनी समजूतदारपणा दाखवणं खूप महत्वाचं आहे. एकमेकांना समजून घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा भेटाल, तेव्हा तुम्ही तेच फील करणं महत्वाचं आहे. जसं म्हटलात वाइब्स येतात, पॉझिटिव्ह वाइब्स. आजकाल जे म्हटलं जातं रेड फ्लॅग्स, ग्रीन फ्लॅग्स. त्या ग्रीन फ्लॅग्स आहेत का? तर ग्रीन फ्लॅग्समध्ये ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे, की तुम्ही एकमेकांना समजून घेऊ शकता का? हा व्यक्ती माझ्यासाठी मला समजून घेऊ शकतो का? तर पहिले आपले मेन म्हणजे खरं बोलावं एकमेकांशी. "बाबा मी खूप रागीट आहे, तर मला समजून घेशील ना?" तेच महत्त्वाचं असतं, की एकाने रागवलं तर एकाने शांत बसायला पाहिजे. चुकी कोणाची आहे हा वाद नसतो. एखादा वाद झाला तर एकाचं जिंकणं आणि एकाचं हरणं तय असतं. पण तो वादानंतर थोड्या वेळाने पुन्हा दोघांनी एकत्र येणं हेच खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे संसार हा दोघांचा असतो. दोघांनी तो सावरायचा असतो. एकाने पसरलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं. एकाला ठेच लागली तर दुसऱ्याने सावरायचं असतं. आणि प्रेमाने जग जिंकता येतं. तर मित्रांनो विचार करा आणि तुमच्या योग्य त्या जोडीदाराची निवड करा. राधे राधे.